आम्ही सारे खवय्ये. आपली आता पुढची रेसिपी काय आहे? आता बुऱ्याचे लाडू. बुऱ्याचे लाडू. हा. असं काय नाव होते? कारण याच्यात साखर दुसरी आहे, ही घरी केलेली साखर असते, पाकातली साखर समजा आपण म्हणू शकतो याला. बरोबर. आणि अशी ही रवेदार साखर असते. अशी पिठी साखरही नाही म्हणता येणार आणि नॉर्मल साखर, अशी रवेदार साखर असते. मधली. ओके, आपण बुऱ्याचे लाडू बनवतोय. मला साहित्य सांगतोस का काय काय? ही बुऱ्याची साखर, तूप, बेसन, नंतर पिठी लागेल. आपण कणकेच्या चाळणीने जी चाळून घेतो ना, ती पिठी निघते खाली, तर ती पिठी. नंतर रवा, विलायची पावडर आणि हा सुकामेवा. जितका आपल्याला लागेल, जसा लागेल तेल तब्येतीला जसं वाटेल तसा. ओके, हे साहित्य बघितलेलं आहे. बरं, सुकामेव्यामध्ये काय काय आहे? सगळंच, काजू, बदाम, किसमिस. चेक करायला लागतं ना. आहे करेक्ट, सगळं जागच्या जागी आहे, चेक करून झालेलं आहे. आणि शिल्लक आहे, हे जास्त महत्वाचं नाही का? शेवटी आपल्याला लाडू करायचे असतात. हा, आणि हे उपयोगाचं आहे आपल्याला. ओके, साहित्य बघितलेलं. आता काय करताय तुम्ही ते? आता हे तूप घेते आणि याच्यात सगळं तिन्ही भाजून घ्यायचं. त्याच्यात? हा. बर, तिन्ही म्हणजे काय काय भाजणार तुम्ही? पिठी, बेसन जास्त टाकायचं. पिठी आणि रवा समप्रमाण, अर्धा अर्धा वाटी. अच्छा. बेसन जर 1 वाटी घेतलं तर. आपण काय टाकतो आता? रवा. रवा. ओके. मला आपलं कुतूहल म्हणून विचारायचं आहे, हे बुऱ्याची तुम्ही साखर जी म्हणालात मधली, ती तुम्ही कसं बनवतात कशी? जसं आपण पाक वगैरे करतो ना, त्या टाईप ही साखर करायची आहे. साखर घ्यायची, त्याच्यामध्ये थोडस साखर बुडेपर्यंत पाणी टाकायचं. हा, मग पाणी टाकल्यावर असं थोडस हलवायचं आणि तो पाक स्वच्छ करून घ्यायचा. जसं लिंबू वगैरे टाकतो आपण किंवा मग दूध टाकतो, तर त्याची साखरेची जी सगळी मळी असते ती निघून जाते आणि हा असा पांढरा बुरा तयार होतो आणि ती चाळणीने चाळून घ्यायची. बरोबर. हा, तेव्हा ही बुऱ्याची साखर तयार होते. म्हणजे मेहनतीचं काम आहे, गंमत नाहीये, खायचं काम नाहीये. नाही, हे शब्द मागे घेतो मी. हीच माझा अपमान कसा करून घेऊ? खायचं काम नाही असं कसं म्हणतो? ओके, आता काय पुढे? आता हे थोडस भाजणं झालं की ते लालसर दिसतं आणि खमंग वास येतो. बर. मग त्याच्यानंतर आपण जी थंड झाल्यावर असं छान असं मऊ फेटायचं. त्याला जोर जास्ती लागतो, पण ते फेटल्यावर जो लाडू असतो तो अगदी छान खुसखुशीत म्हणा, एकदम छान. आणि दाताखाली ती साखर येते, त्यामुळे लाडूची चव जी असते ना, ती एकदम सुंदर लागते. मी ऑलरेडी खायला लागलोय बरं का लाडू, मनातल्या मनात. शेवटी तो गोड आहे सर. येस. ओके, आता हे मी काय म्हणतो, आपल्याकडे ऑलरेडी तुम्ही हे करून आणलेलं जे आहे ते घेऊन सुरू करूया ना. फार वेळ आपण घालवतोय मला वाटतं याच्यात. हा, आपण ते घेऊन काम सुरू करूया ना. हे बंद करून टाकू आता. हे आहे ना आपल्याकडे, हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे असं दिसतं. ओके. आपल्याला अजून त्यात काही घालायचंय? नाही, सध्या नाही, तसंच फेटायचं आहे ते. अच्छा, ह्याला ताकद लागते तुम्ही म्हणाल का? हा, ताकद लागते. शेवटी ताकदीशिवाय गोड. ओके, हळूहळू ते फुलते. आमच्या जैनांमध्ये म्हणा किंवा अजून इतवारीत किंवा नागपुरात म्हणा, हा सहसा लाडू लग्नात, बारशात किंवा अजून काही कोणताही प्रसंग असला तर हे लाडू अगदी अवश्य असतात. पण हे म्हणजे एका वेळी अनेक महिलांना करावं लागत असेल ना? त्यामुळेच काय कुटुंबही एकत्र येतं अशा आहे. म्हणजे इथून जोर लावून गप्पा चालू असतात. हा, शेवटी मी तर ते फळ गोडच. गोड म्हणजे काय? म्हणजे शेवटी मुलांसाठी, मुलींसाठी, नवऱ्यासाठी सतत काही ना काहीतरी चाललेलं असतं. वेगवेगळे रेसिपीज आणि हे परिश्रमही तेवढेच करतात ना ते. ओके, हे असं फ्लफी दिसतं ते. येस. आता तुम्ही रंगही पहा, रंगही थोडा बदललेला आहे. कम्प्लीट बदलला. आता आपण साखर घालूया. ही साखर घालायची? हा, अर्धी वाटी लागेल सर. हो, मी उगाच जपून जपून घालतोय.
बस थोडी थोडी टाकूया आपण. बर, जशी गरज लागेल तशी. तसं लागेल. हा, हे काय, हे अंदाज घेत घेत करायचं का असं? हो, म्हणजे आपल्या हाताला समजतं ते थोडस किती घालायची साखर. बर, लाडू बांधता आला पाहिजे बस. हे म्हणजे पूर्णपणे अंदाजावर बांधलेलं शास्त्र आहे, हो. नाही का, लाडू बनवणं. आता हे असं फेसायचं. अरे बापरे, संपतच नाही ते. त्यामुळे लाडू कसा असा हलका येतो छान. साखर लागेल सर. 2-3 घालू? नाही, बस बस. आता मेवा टाकून, इलायची पावडर, झाला लाडू. क्या बात आहे. आणि इतका स्मूथ आणि दिसतोच आहे टेक्स्चर वरून तो. हे लग्नात ह्याचं प्रमाण जास्त आहे का? हा, जास्त. ओके, सुका मेवाही दिसतोय. पहा पहा. आता हा लाडू कशा बरोबर खायचा असा आचरटासारखा प्रश्न मी विचारू शकत नाही, कारण लाडू हा लाडू असतो, तो स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र पक्ष आहे त्याचा. त्याची युती कोणाबरोबर नाही, डायरेक्ट उचलून तोंडात टाकायचा. तुम्ही उचला पेन आणि तोंडात टाका. आय म्हणतो ते लिहून घ्या, साहित्य आणि कृती. बुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बुऱ्याची साखर, तूप, बेसन, चाळलेलं गव्हाचं पीठ, रवा, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम तुपावर अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा खरपूस भाजून घ्यावा. साखरेचा पाक करून तो गरम असताना चाळणीतून काढून बुऱ्याची साखर तयार करावी. भाजून घेतलेलं बेसन आणि गव्हाचं पीठ हातानं पेटून घ्यावं. त्यामध्ये अर्धी वाटी बुऱ्याची साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून लाडू वळून घ्यावे.